नमस्कार. कसं असतं की गोष्ट किंवा नाटक ही अत्यंत प्रभावी माध्यम आहेत. लहानपणी गोष्टी का सांगतात? तर त्या गोष्टीतनं जे सांगायचं असतं ते झटकन समजून येतं. म्हणजे मधातून औषध देतात ना, तसं आहे. प्रवाहीपणा असतो गोष्टीला मधासारखा आणि ते त्यामुळे जे सांगायचं आहे ते व्यवस्थित मन, बुद्धी, शरीरापर्यंत पोहोचतं. असंच नाटकाचं पण आहे. आणि भगवद्गीतेसारखा इतका रोजच्या आयुष्यामध्ये सातत्याने उपयोगी पडेल असं रेफरन्स बुक हे आपल्यापासून थोडं दूर गेलं का? हा मी प्रत्येकाला प्रश्न विचारतो. मला स्वतःला मी दरवेळेला प्रश्न विचारतो, की हे पुस्तक भावनेने थोडं दूर आहे का? बुद्धीने थोडं दूर आहे का? शरीरापासून हे मी दूर कुठे ठेवलं आहे का? ते कुठे देव्हाऱ्यात कुठे ठेवलं आहे का? त्याच्यावर गंध फुलं वाहिलीत का? लहानपणापासून त्याचा उपयोग कसा केला गेला पाहिजे हे सांगण्यात आलं होतं. त्यामुळे ते कधी लांब नाही गेलं आणि म्हणूनच हा एक प्रयत्न आहे, की भगवद्गीतेमधील आणि आपल्यामधील हे जे भावनिक अंतर खूप आहे. काहीतरी तत्वज्ञान आहे, काही फार गंभीर आहे, असं काहीतरी आपण ग्रह करून घेतलंय. त्याच्या मागची कारणं काही असोत. आता ती कारणं शोधत बसण्यापेक्षा भगवद्गीता आपल्या जवळ कशी येईल? भगवद्गीतेमधल्या अर्जुनाच्या चेहऱ्याच्या ठिकाणी माझा चेहरा ज्यावेळेला मला दिसायला लागेल, त्याच वेळेला कृष्ण भेटेल ना? आणि म्हणूनच पहिल्या भागामध्ये, दुसऱ्या भागामध्ये, प्रत्येक भागामध्ये जे काही श्लोक, जे संवाद ज्याला मी म्हणतो, ते आहेत. ते संवादात्मकरित्या या नाट्यवाचनाच्या व्हिडिओमध्ये म्हटले जातात. व्हिडिओज का, ऑडिओ का नाही? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेला ते संवाद म्हटले जाणार आहेत, त्यावेळेला तो श्लोक म्हटला जाणार आहे. नाटकामध्ये जसा संवाद म्हटला तसा होतो आणि त्याच वेळेला व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला तो श्लोक समोर दिसणार आहे. श्लोक, त्याचा अन्वय आणि त्याचा मराठीमध्ये साध्या सोप्या मराठीमध्ये दिलेला अर्थ. त्या अर्थाला अनुसरून ते श्लोक म्हटलेत. त्या संवादामधला जो अर्थ आहे त्या पद्धतीने भाव हे कधी चेहऱ्यावर दिसतील, आवाजात दिसतील. राजन संस्मृत्य संवादम इमम अद्भुतम केशवार्जुनयोः पुण्यम हृष्यामि च मुहुर्मुहुः. दिसते का स्लाइड आता समोर तुमच्या? हृष्यामि च मुहुर्मुहुः, हुरळून जातोय मी पुन्हा पुन्हा. अद्भुत संवाद. आता हे जे शब्द आहेत त्याला भाव आहेत ना स्वतःचे, अशा पद्धतीने आपण म्हणणार आहोत. हा अंकांचा आहे. तर पहिल्या अंकामध्ये काय संवाद आपण पाहिले म्हणूया. संजय उवाच. आता संजय म्हणजे काय? नॅरेटर आहे. जो संवाद आहे श्रीकृष्ण अर्जुनांमधला तो तर भगवद्गीतेमध्ये आलेलाच आहे. पण त्या संवादांच्या मध्ये काही हालचाली झाल्या का, काही मुवमेंट झाल्या का, तर ते संजय आपल्याला काही श्लोकांमधून सांगतो. तर तो आता सांगतोय की अरे धृतराष्ट्रा, दुर्योधन बघ काय म्हणाला. दुर्योधन जे म्हणाला ते संजय सांगतात. संजय उवाच. अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिताः भीष्मम एव अभिरक्षन्तु भवन्तः सर्वे एव हि. सांभाळा भीष्मांना सुद्धा. कारण ते आपल्याला सांभाळणार आहेत. इथे अर्जुनाचं काय चाललंय, कृष्णाचं काय चाललंय, त्याची कॉमेंट्री संजय देतो लगेच. संजय उवाच. ऋषिकेशम तदा वाक्यम इदम आह महीपते. राजा बघ कृष्णाला अर्जुन काय म्हणाला. अर्जुन उवाच. आता इथे संवाद सुरू झाला. अर्जुन बोलायला सुरुवात करतो. काय म्हणतो पहा. सेनयोः उभयोः मध्ये रथम स्थापय मे अच्युत. कसा आहे स्वर? मे माझा भर आहे त्याच्यावर. यावत एतान निरीक्षे अहम योद्धुकामान अवस्थितान कैहि मया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे. मला कोणाबरोबर लढायचं आहे? या माझा, मला, मी, याच्यामुळे थोडी पुढे गडबड झाली अर्जुनाची. योत्समानान अवेक्षे अहम. अहम मोठा अहम आहे. योत्समानान अवेक्षे अहम य एते अत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवा. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे. धृतराष्ट्राच्या मुलाला दुर्बुद्ध म्हणतोय. पुन्हा कंसातले श्लोक आले. अर्जुनाला कोण कोण दिसलं सांगेल आता. संजय उवाच.
तत्र अपश्यत्सितान् पार्थ पितॄन् अथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीन् तथा स्वशुरान् सुहृदः च एव सेनयोः उभयो अपि तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् बंधून अवस्थितान्. सगळेच दिसले तिथे आणि दोन्ही सेनांमध्ये. कृपया पर्याविष्ट विषीदन् इदम् अब्रवीत. काय झालं असेल अर्जुनाचं एवढं सगळं? काकुळतीला आला, अचानक धक्का बसला ना. कृपया पर्याविष्ट विषीदन् इदम् अब्रवीत असं म्हणाला तो. फरक आहे ना. साधी चाल छानच आहे ती, पण साधी चाल जेव्हा म्हणतो तेव्हा हे भाव त्याच्यात येत नाहीत. आणि आपण काय करतोय? भगवद्गीता भावात्मक जवळ आणतोय, तरच ती आपल्यातच आहे. भाव काय म्हणतो अर्जुन पुढे? भयंकर काकुळतीला येऊन तो म्हणतो, अर्जुन उवाच दृष्ट्वा इमं स्वजनं कृष्ण युत्सं समुपस्थितम. सगळेच आलेत रे युद्धाला. सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुष्य शरीरे मे रोमहर्षस्य जायते गांडीवं स्रंसते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते न च शक्नोमि अवस्थातुं भ्रमति वच मे मनः. अरे बाबा, माझ्याच्याने काय होईल असं वाटत नाही. आपलीच लोक सगळी. असा श्लोक म्हणाला हवा ना. न कांक्षे विजयम कृष्ण न राज्यम सुखानिच. नको रे विजय, नको राज्य नको. किम न राज्येन गोविंद किम भोगे ही जीवितेन वा. काय करायचं? येषाम अर्थे कांक्षितम नो राज्यम भोगा सुखानिच त इमे अवस्थिता युद्धे प्राणान त्यक्त्वा धनानिच. काय करायचं? काय ज्यांच्यासाठी हे करायचं तीच लोक इथे आहेत. अरे आचार्याः पितराः पुत्राः तथा एवच पितामहा मातुलाः श्वशुराः पौत्रा शाला संबंधिनः तथा. सगळे आपलेच आहेत की. एतान्न हन्तुमिच्छामि घनता अपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किं नु मही कृते. ह्यानं नाही रे बाबा, मी मारला गेलो तरी चालेल. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मः अभिभवति उत. अरे हा कार माजेल की रे कृष्णा. अधर्मा अभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियाः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरा. संकराः नरकाय एव कुलज्ञानां कुलस्य च. नरकात जायची वेळी वतन्ति पितरो हि येषां लुप्तपिंडोदक क्रिया. सगळ्या प्रोसेसेस, सगळ्या क्रिया, सगळ्या चालीरीती उद्ध्वस्त होतील रे. दोषैः एतैः कुलज्ञानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माः च शाश्वताः. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके अनियतम वासाः भवति इति अनुशुश्रुम. फार हाल होतात रे अशा माणसाचे. त्यापेक्षा की नाही मारला गेलो तरी चालेल असं म्हणतो. यदि माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्राः रणे हन्युः तत्मे क्षेमतरम भवेत. काहीही प्रतिकार न करता मारला गेलो तरी चालेल. असं म्हणून बसला. हे कोणी सांगितलं? संजयाने. संजय उवाच एवम् उक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्थे उपाविशत् विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः. अरे राजा, तो बसला की रे तिथे रथाच्या मागच्या बाजूमध्ये बसला. असा अर्जुन बसल्यानंतर इतका वेळ गप्प असलेला कृष्ण नुसता तसाच गप्प उभा राहील का? तोही अर्जुनाकडे पाहत असेल. आणि मग तो म्हणाला, असं कोण सांगताय? संजय. संजय उवाच तम तथा कृपया आविष्टम अश्रुपूर्णाकुलेक्षणम विषीदंतम इदम वाक्यम उवाच मधुसूदन. असं त्याला बसलेलं पाहून श्रीकृष्ण म्हणाला. इथे लौकिकदृष्ट्या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात होते. आता नाट्य म्हटल्यानंतर त्याच्यात अंक आले, पण
अंक हे जोडलेले असतात एकमेकांशी. पहिल्या अंकातला संदर्भ दुसऱ्या अंकात असतो असं धरून भगवद्गीता पुढे म्हणायची. कृष्णाने एकदम भलताच टोन घेतला इथे. श्री भगवान वाच. आता जो बोलेल कृष्ण ते कदाचित तुम्ही म्हणाल असं बोलला असेल. असंच बोललाय तो बघा. उतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकर्म अर्जुन क्लैब्यम मास्मगम पार्थ न एतत् वै उपपद्यते शूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. अरे उठ. अशा पद्धतीने भावनांचा विचार करून जर का आपण भगवद्गीतेमधले श्लोक म्हटले तरच तो संवाद म्हणून आपल्या मनामध्ये रुजेल. आणि म्हणून हा प्रयत्न आहे. शांतपणे पहा, अभ्यास करा. प्रत्येक भागाचा व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहू शकता. पॉज करा, बघा. आधी वाटल्यास तो श्लोक पाहून घ्या, त्याचा अर्थ समजावून घ्या, अर्थ पहा. छान संवादाची गोडी घ्या. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, सहकाऱ्यांना, अगदी कुणालाही अवश्य पाठवा. आवडला पुन्हा पुन्हा अभ्यास करा. वेळ झाला तर कधी कोर्सला आलात तरी सुद्धा चालेल. तेव्हा इथे अंक पहिला संपला. जे कोर्समध्ये आहेत त्यांनाही माहिती असेल की अंक संपला आहे. नाटकाचा पडदा थोड्या काळासाठी पडलाय, पुन्हा उघडेल. धन्यवाद.